कविता ठेवतोय. कवितेचं शीर्षक आहे जिंकू किंवा मरू. की काल गावामध्ये एका नेत्याचं भाषण झालं. काल गावामध्ये एका नेत्याचं भाषण झालं. पोटा पाण्याचे मुद्दे सोडून 40चं वाचन झालं. स्वयंघोषित राष्ट्रभक्त तो विचारानं नंगा होता. हातामध्ये धर्मध्वज आणि पायाखाली तिरंगा होता. नथुराम मी पाहिला तेव्हा त्याच्या जिभेवरती बसलेला. नथुराम मी पाहिला तेव्हा त्याच्या जिभेवरती बसलेला. बंदूक नव्हती हातात पण प्रत्येक शब्द होता घासलेला. धर्म खत्रे में हे म्हणत द्वेषाची ठिणगी त्यानेच पेटवली. अहिंसा मानवतेची तिरडी पुन्हा राजघाटावर पाठवली. असे कित्येक बापूंचे खून तो आजही ढेकर न देताच पचवतो. असे कित्येक बापूंचे खून तो आजही ढेकर न देताच पचवतो. जा विचारणाऱ्याच्या छाताडावर ईडी सीबीआय नाचवतो. काहींचा चावा घेण्यासाठी अंधभक्तही त्याने पाळलेला. व्हॉट्सअपवरचं ज्ञान पाजून मेंदू त्यांचा जाळलेला. सुंदर सुंदर. मीडिया सुद्धा आता त्याच्या पीए सारखी वागते. मीडिया सुद्धा आता त्याच्या पीए सारखी वागते. इमानदार रवीशचा राजीनामा मागते. बिल्किश मोहसिन कित्येक लोया न्यायासाठी तरसतात. न्याय देवतेवर हल्ली म्हणे पद आणि नोटा बरसतात. प्रत्येकाच्या अभिव्यक्तीवर तो असाच घाला घालत आहे. प्रत्येकाच्या अभिव्यक्तीवर तो असाच घाला घालत आहे. संसद सुद्धा डोळे झाकून त्याच्या मागे चालत आहे. भांडवलदारांना देश विकून तो आमदार खासदार पळवतो. गरिबाचा विकास निधी अंबानी अदानीकडे वळवतो. म्हणून ही लोकशाही वाचवण्यासाठी तरुणांनो एक व्हा. ही लोकशाही वाचवण्यासाठी तरुणांनो एक व्हा. तरुणांनो तुम्ही सुद्धा सावित्रीची लेख व्हा. हातात हात घालून रक्षण संविधानाचं करू. भगतसिंग होऊन क्रांतीसाठी जिंकू किंवा मरू. जिंकू किंवा मरू. धन्यवाद. सुंदर सुंदर.